खरं तर मी त्यावेळेला महाराष्ट्रात 14वा होतो. डेप्टी कलेक्टर सोडून माझ्या वाट्याला कुठलीही पोस्ट आली असती, पण मला शेवटच्या माणसाबरोबर, कारण माझा पिंड तो होता. ज्या पिंडाप्रमाणे त्याच पिंडाप्रमाणे आपली पोस्ट अपेक्षित त्याप्रमाणे करणं. आणि दुसरी शेवटी शेवटाकडे येताना सेवा नावाची एक गोष्ट सांगितली. माझ्या जिगरबाज मित्रांनो, सेवा नावाची गोष्ट असते काय? महाराष्ट्रामध्ये 350 वर्षापूर्वी सेवा नावाची एक घटना घडली. एक राजा होऊन गेला, त्या राजाचं उलटं नाव जरी केलं तरी तो राजा अखंड आयुष्यभर जीवाशी खेळला. तो या महाराष्ट्राच्या मातीत झाला आणि त्याच्याकडे एक सेवा नावाची गोष्ट त्यांच्या आयुष्यामध्ये घडली. इराण इराकमधून सिद्धी यायचे, कोकणात शिरायचे आणि कोकणातल्या आया बहिणींना पळवून न्यायचे. महाराजांना बातमी कळवण्यात आली. महाराजांनी ठरवलं की कोकणामध्ये एक समुद्राच्या काठाला किल्ला बांधायचा आणि सिद्धींचा बंदोबस्त करायचा. महाराष्ट्राचे चीफ इंजिनियर त्यावेळेला होते हिरोजी इंदुलकर. त्यांना किल्ला बांधायला सांगितलं. सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं. बांधकाम सुरू असताना महाराजांना आग्र्याला जावं लागलं. निधी कमी पडला. हिरोजी इंदुलकरांनी स्वतःची दौलत गहाण टाकली, पण किल्ला पूर्ण केला. किल्ला पूर्ण केल्यानंतर महाराज किल्ला बघायला गेले. महाराज म्हटले, किल्ला कसं काय बांधला? ते म्हटले, छान बांधला. काय देऊ का म्हटले? हिरोजी इंदुलकर असं नाही म्हटले त्यावेळेला, कारण त्यांचं रक्तच वेगळं होतं. ते म्हटले, नाही महाराज, या किल्ल्यामध्ये 10% सुद्धा मिळाले नाहीत. पुढचं काम करताना 40%च्या आतलं टेंडर असलं तर घेणार सुद्धा नाही, अजिबात नाही. ते रक्तच वेगळं होतं, त्यांचं जगणंच वेगळं होतं. एक नॅशनल कॅरेक्टर होतं माझ्या राजानं निर्माण केलेलं, एक राष्ट्रीय चारित्र्य ते त्यावेळेला होतं. ते म्हटले, महाराज तुम्ही भविष्यामध्ये कधी स्वराज्याची राजधानी बांधाल त्यावेळेला त्या राजधानी बांधायचं काम मला द्या. महाराजांनी राजगडावरून रायगडावर राजधानी बांधायचं ठरवलं आणि हिरोजी इंदुलकरांना बांधकाम दिलं. हिरोजी इंदुलकरांनी बांधकामाला सुरुवात केली. 2.5 वर्ष बांधकाम सुरू होतं. कधी गेला असाल चुकून रायगडावर, मग तिकडून रोपवेनं नव्हे, इकडून चढून गेला असाल, मावळ्यासारखं गेला असाल कधी तर. ते सगळं बांधकाम त्यांनी 2.5 वर्षात पूर्ण केलं. राणी वसा, बाजारपेठ, जगदीश्वराचं मंदिर, हत्ती तलाव, महादरवाजा, हे सगळं 2.5 वर्षात बांधून पूर्ण केलं. आणि पूर्ण केल्यानंतर महाराज ज्यावेळेला बघायला गेले त्यावेळेला महाराजांनी विचारलं, किल्ला कसं काय बांधला? ते म्हटले, महाराज वर गेलं तर हवा, खाली गेलं तर पाणी, शत्रूवर येऊ शकत नाही. ती त्यावेळीची MB होती बरं का, MB मेजरमेंट बीप होतं. पण एक दिवशी घटना घडली, 6ला दरवाजे बंद व्हायचे. हिरकणी नावाची गवळण, तिला खाली जायचं होतं, तिचं लेकरू खाली होतं. दरवाजे बंद झाल्यानंतर हिरकणी खाली उतरली. महाराजांना प्रश्न पडला. हिरकणीचा गौरव करण्यासाठी तिला पालखीतनं वर आणलं आणि हिरकणीचा गौरव हिरोजी इंदुलकरांच्या हस्ते केला.